नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं हो सकता। कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो। याची आठवण आज याच्यासाठी होते कारण नुकताच आपण अनेक अशी पत्थर ज्या गोळ्या म्हणूया ते उछालून वरती आलोय। मी गोष्ट करतोय नुकताच झालेल्या कंबाईन गट क पूर्व परीक्षा देऊन आपण आलो आहोत। असंख्य सारे जे पत्थर आहेत ज्याला आपण गोळ्या म्हणूया कॉन्फिडन्समध्ये किंवा काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत नव्हती अशी आपण ज्याला आपण म्हणूया गोळ्या किंवा जे काही तुम्ही म्हणाल ते आपण सगळं टॅकल करून आलेलो आहे। याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला 4 दिवसानंतर समजणार आहे। रिझल्ट याचा अर्थ की MPSC जे आहेत ते उत्तर तालिका देईल 3-4 दिवसानंतर देईल। तोपर्यंत संभाव्य प्रश्नसंच जो आहे जे आपल्याला सगळीकडे दिसते त्याच्या संदर्भात आपण बोलणे। आता तुम्ही म्हणाल सर संभाव्य प्रश्नसंच हे संभाव्यच असतात कारण आयोग जे आहे ते आयोग बदलू शकतात आणि ते रास्त आहे ते खरं आहे कारण संभाव्य प्रश्नसंचामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं अलीकडच्या काळात बदललेली दिसत आहेत। गट ब चा विचार केला तर हा जो गट ब चा पेपर होता तो पूर्ण ज्याला आपण म्हणूया सोप्या पद्धतीने होता, पण ब ची तुलना आता क शी विद्यार्थी करतायत आणि ब ची तुलना ज्यावेळी क शी होईल त्यावेळेस तो पेपर थोडा अवघड वाटायला लागतो। सगळ्याच विद्यार्थी मित्रांना हा पेपर थोडा मीडियम आणि अवघड साईजमध्ये दिसतो की या प्रश्नांची उत्तरं किंवा ब ची जी उत्तरं किंवा प्रश्न आहेत याच्यामध्ये हा पेपर थोडा टफ लेवलला वाटतोय। पण करंट अफेअर्सवरती आपण बोलणार आहे। आज करंट अफेअर्सच्या संभाव्य उत्तर तालिकेबद्दल बोलणार आहे। होय, मी संभाव्य तोपर्यंत म्हणतोय जोपर्यंत आयोग, कारण या सगळ्यामध्ये आयोगाची उत्तरच ही महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि मला असं वाटतं की एखाद दुसऱ्या प्रश्नांचं उत्तर मे बी चेंजेस होऊ शकतं नाही होऊ शकत त्याची गोष्ट आपण नंतर करू। पण चला सुरुवात करूया। आपण जे 15 प्रश्न आले होते करंट अफेअर्समध्ये त्या संभाव्य उत्तरांच्या मध्ये इथं जर तुम्हाला दिसत असेल तर बघा की कंबाईन गट क पूर्व परीक्षा 1 जून 2025 मध्ये जे आपण देऊन आलो चालू घडामोडीचे संभाव्य उत्तर तालिका आपण पाहतोय आणि हा सगळा पेपर सेट जो आहे तो बी पद्धतीने घेतलाय। म्हणजे बी मधले असणारे जे प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत। टोटल 15 प्रश्न जे आहेत ते करणार आहेत आणि आपण जो प्रोग्राम लॉन्च केला होता 2024 मध्ये करंट अफेअर्सचा, तर 2024 मधला करंट अफेअर्सचा प्रोग्राम मध्ये ज्यावेळेस 2025 मध्ये गट ब पूर्व परीक्षा झाली त्याच्यामध्ये 13 प्रश्न आले होते आपले करंट अफेअर्सचे आणि ते आपण युट्यूबवरती विथ प्रूफ दिलेलं आहे। होय मित्रांनो, विथ प्रूफ देणं हेच महत्त्वपूर्ण असतं कारण बऱ्याच वेळेला विद्यार्थी मित्रांना शक होतो कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की एवढे प्रश्न येऊ शकतात काय, तर होय हे येऊ शकतात आणि आलेले सुद्धा होते त्याचा आपण प्रूफ दिलाय। तसंच प्रूफ आपण याही वेळेस देणार आहे की किती प्रश्न करंट अफेअर्समध्ये आले, तर तो पुढचा व्हिडिओ असणार आहे की आपल्या करंट अफेअर्स AB फाउंडेशन आणि AK अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमानाने जो करंट अफेअर्सचा आपण प्रोग्राम लॉन्च केलाय त्याच्यामधून किती प्रश्न आले ते डायरेक्ट जे प्रूफ जे आहेत पेज नंबर देऊन आपण पुढचा व्हिडिओ मारणार आहे। जरूर बघा आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की ॲडमिशन घ्यावं या प्रश्नांचं स्वरूप बघता किंवा उत्तर पाहता तर जरूर घ्या। डिस्क्रिप्शनमध्ये त्या कोर्सची लिंक दिलेली आहे आणि MPSC विथ द पीपल हे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, इथं आपण जॉईन करून या सगळ्याची खातरजमा तुम्ही करू शकता। चला सुरुवात करूया सेशनला। आपण बघणार आहे पेपर सेट बी मधले करंट अफेअर्सचे प्रश्न। आता पहिला प्रश्न आहे 19वी नाम शिखर परिषद कोठे आयोजित केली होती? नाम अलिप्त राष्ट्र चळवळ ही कंपाला युगांडामध्ये आयोजित केली होती। हे सगळे प्रश्न जे आहेत ते 2024 चे आहेत कारण आपण म्हटलं होतं 2025 चा एकही प्रश्न येणार नाही कारण पेपर आधीच सेट होता आणि पेपर आधी सेट असेल तर पुन्हा नव्यानं छपाई करून 2 लाख जवळपास पोर आणि प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्न ही जी परीक्षा दिली होती आणि त्यामुळे 2+ जर उत्तर तालिका आणि प्रश्नपत्रिका जर छापाई झाले तर एवढा वेळ आयोगाकडे आहे का? तर मला असं एकंदरीत वाटलं होतं हा माझा शेवटचा स्वतःचा विचार होता की 2025 मधले एकही प्रश्न आयोग विचारणार नाही आणि ते झालेलं आहे। हा 2024 मधले सगळे करंट अफेअर्स विचारलेले आहेत आणि त्यामुळे 2025 मध्ये ज्यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये पद्म पुरस्कार वगैरे केलेले होते आता नुकताच झालेले, पण सगळे प्रश्न जे आहेत आपल्याला आधीचे दिसत आहेत। त्यामुळे हे जे ज्याला आपण परसेप्शन म्हणतोय हे आधी सुद्धा झालं होतं बरोबर आणि याही वेळेला ते सुदैवानं बरोबर झालं ही देवाची कृपा म्हणूया का। त्यामुळे करंट अफेअर्सचा 2025 आवाका जो आहे तो न केल्यामुळे आधीचे करंट अफेअर्स जे आहेत तेच लक्षात आलेले आणि विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स सुद्धा मिळालेले असतील। ठीक आहे, दुसरा प्रश्न जो आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघितलं 19वी नाम परिषद कुठे आयोजित केली होती? कंपाला युगांडा। त्यांचा पुढचा प्रश्न आहे 2024 मध्ये रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? याचं पर्याय उत्तर आहे संभाव्य 2 डेव्हिड बेकर, डेमिस हासाबिस आणि जॉन जम्पर।
पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या अभ्यासांशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहे? म्हणजे रणजित गुहा हे कुठल्या अभ्यासाशी संदर्भित आहे? तर पर्याय क्रमांक 2 आहे सबाल्टर्न अभ्यास याच्याशी संदर्भित आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? मी मध्यंतरी सांगितलं होतं, जर आयोगाला पेपर प्रश्न जर असे विचारायचे असतील आणि पुढे जाऊन आयोगाचे प्रश्न ड्रॉप होणार नाहीत असं जर आयोगाला वाटत असेल तर आयोग आकडेवारी देईल की बाबा ऑक्टोबर 2024 मध्ये किंवा जानेवारी 2024 मध्ये असं काहीतरी देईल. कारण नुकताच या ठिकाणी कुणाची नेमणूक केलेली आहे असं जर प्रश्न आयोगाने तेव्हा विचारला असता डिसेंबरला जानेवारीला जी परीक्षा पुढे पोस्टपोन झाली आणि जर ते नुकताच निवृत्त झाले तर पुन्हा तो प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाने आपल्याला ही खबरदारी घेतलेली आहे असं 100% दिसतं. आणि आयोगाने इथं बघा फेब्रुवारी 2024 म्हटले, त्यामुळे असे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला दिसतील. म्हणजे सस्टेनेबल करंट अफेअर्स आयोगाला विचारायचं आहे, आपले प्रश्न ड्रॉप होणार नाहीत याची पूर्णतः जबाबदारी काळजी जी आहे ते यावेळेस आयोगाने घेतलेली आहे. तर याचं पर्याय उत्तर आहे अजय खानविलकर साहेब हे लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये नियुक्त झाले होते. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेलं आहे? तर स्विच दिल्ली पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रिक वाहनाकडे हे पर्याय क्रमांक 2 याचं संभाव्य उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँक एडीबीचे अध्यक्ष कोण होते? तर एडीबीचे अध्यक्ष मासाकुगो असाकावा हा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर संभाव्य असलं पाहिजे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? खूप सोपा प्रश्न आहे, 25 जानेवारीला साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ABD. ए कोण आहे? रिलायन्स फाउंडेशन. बी कोण आहे? अदानी समूह. आणि डी भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. हे याचं संभाव्य उत्तर असलं पाहिजे. आता मी प्रत्येक वेळी संभाव्य उत्तर असलं पाहिजे असं का म्हणतोय? कारण MPSC जे आहे MPSC मध्ये जे MPSC म्हणेल तेच खरं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की आपण कितीही जरी बोललो तोपर्यंत आयोगाचं कट ऑफ किंवा आयोगाचं की येत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये 100% हे असंच आहे असं म्हणता येणार नाही. आणि 100% असंच आहे जोपर्यंत म्हणता येत नाही तोपर्यंत आपण यांना संभाव्यच म्हणत राहायला पाहिजे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की ABD. आता चालू घडामोडीचे प्रश्न फार बदलणार नाहीत, पण यावर्षी जे कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत इकॉनॉमिक्स मधले, जिओग्राफी, याच्यामध्ये संभाव्य उत्तरामध्ये चेंज होऊ शकतो. त्यामुळे गोंधळ वगैरे काय करून घ्यायचं कारण नाही आहे. पुढचा अभ्यास करत राहा विद्यार्थी मित्रांनो, कारण 2-3 दिवसात आयोग जे आहेत ते आन्सर की देणारच आहे. त्यावेळेस आपल्याला जे ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. पण करंट अफेअर्समध्ये असं काही गोंधळ नाही. हे प्रश्न जे आहेत ते प्युअर आहेत. प्युअर याचा अर्थ हे असंच उत्तर येणार आहे. सप्टेंबर 2024 आयोगाने पूर्णतः काळजी घेतलेली आहे की भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहार याचे उद्घाटन केले होते? आणि हे महाराष्ट्र दौऱ्यावरती होत्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे उदगीर. उदगीर इथं विश्वशांती बुद्ध विहार याचं उद्घाटन झालं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकासाठी बीम रेन हे उपक्रम जो आहे तो सुरू केला होता? याचं पर्याय उत्तर आहे परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालच्या उपसागराचा आंतर सहकारी संस्था कार्यक्रम. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला लव्हेंडर फार्म. या प्रश्नांचं उत्तर सगळ्यांनाच आलं असेल. हा खूप आवडता प्रश्न सगळ्यांचा होता. लव्हेंडर फार्म कुठं आहे? तर जम्मू काश्मीर. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असलं पाहिजे. त्यानंतर पुढे पॅरिस येथील 2024च्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ जे आहे ते मिळवलेलं आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जपान. आता हा जो प्रश्न आहे हे लक्षात घ्या, आपण ज्या करंट अफेअर्सच्या नोट्स तयार केल्या होत्या आजही तुम्ही जावा प्ले स्टोअरवरती जे 2 ज्याला आपण म्हणूया डेमो व्हिडिओ ठेवलेले आहेत त्या डेमो व्हिडिओमधलेच 2 प्रश्न आहेत. असे PPT वरचे प्रश्न आहेत. गेल्या वेळी सुद्धा PPT वरती प्रश्न आला होता. याही वर्षी PPT वरची पण प्रश्न आहेत. याचं पर्याय उत्तर जे आहे ते जपान असलं पाहिजे. पुढे 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता दिली होती? हे लक्षात घ्या. 75 म्हणजे 2024 विचारलेलं आहे. म्हणजे यावर्षी 2000 पद्मश्री किंवा पद्म पुरस्कार 2025 मध्ये ज्यांनी केलंय त्यांना गोंधळ जे आहे ते निर्माण होण्याची शक्यता आहे. पण आपण गेल्या वेळी सांगितलं होतं 2024च येणार आहे बाबांनो, 2024च करा. तर याचं पर्याय उत्तर 132. त्यानंतर पुढे जाऊया. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये पुरुष आणि महिला एकेरीचं विजेतेपद विचारले. बऱ्याच वेळानंतर आयोग टेनिसकडे आलेला आहे. तर हे याचं उत्तर आहे जानिक सिन्नर आणि अरिना सबलेंका यांना हे विजेतेपद मिळालेलं आहे
हे 2024ची घडामोड आहे. त्यानंतर कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलार फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळालेलं आहे? तर हे आहे शक्ती पंप, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या 2024-25च्या अर्थसंकल्पातील प्रमुख बाबीच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात करा. आता इथपर्यंत नंतरचे प्रश्न जे आहेत ते आपण चर्चा नंतर करू. आधी हे समजावून घ्या. हा प्रश्न क्रमांक 1 आहे. त्यानंतर हा प्रश्न क्रमांक 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8, त्यानंतर हा 9, हा 10, हा 11, हा 12, हा 13, हा 14 आणि हा 15. तर हे लक्षात येते, प्युअर करंट अफेअर्स जे आहेत ते 15 प्रश्न आहेत. ठीक आहे, पण पुढं करंट अफेअरचे प्रश्न नाहीत का? तर हे लक्षात घ्या. जर इकॉनॉमिक्स काढलं तर 5 ते 6 प्रश्न हे करंट बेसिस इकॉनॉमिक्स आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक पाणीवरती आहे, किंवा आता आपण 2024-25च्या अर्थसंकल्पावरती 2 प्रश्न आहेत. म्हणजे 5-6 प्रश्न. परत जर आपण बघितलं तर सामान्य विज्ञानाचे प्रश्न 1-2 दिसत आहेत करंट बेसिसवरती आहेत. असं जर काढलं तर पुन्हा एकदा हे जो प्रश्नपत्रिका आहे यामध्ये 20+ प्रश्न हे करंट अफेअर्स आहेत. 20 म्हणजे जवळजवळ त्याची रेंज 22 जाते. ते पुढच्या भागामध्ये, पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहे मी, त्याच्यामध्ये ह्या सगळा लेखाजोखा देतो मी तुम्हाला की आपल्या नोट्समधून किती प्रश्न आले होते. करंट हे 15 प्रश्न आहेत, पण इतर करंट अफेअरचे प्रश्न जे नेमके किती होते याचा सगळा जो आहे तो सगळा सूक्ष्मोक्ष आपण घेणार आहे, आणि विथ ज्याला आपण म्हणूया प्रूफनं. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.